गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही जातोय आता आमच्या शेतामध्ये हुरडा पार्टी करायला. ते सोलापूर पासून 10-15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हुरडा पार्टी म्हणलं की सोलापूर नक्कीच आठवतं आणि नशिबाने माझी शेती ही त्याच भागात आहे आणि सोलापूर हे हुरड्यासाठी फेमसच आहे, तुम्हालाही माहितीच असेल. गप्पा मारत मारत शेताजवळ कधी आलो कळलंच नाही, कारण की गावाकडचे रस्ते एवढे छान झालेत ना आणि मला यायला तसा उशीरच झाला होता. त्यामुळे ना माझी फॅमिली अगोदरच शेतामध्ये वाट बघत बसली होती. कर बंद. हा काढतोयस कर बंद कर. करतो. अय कुकर, अख्खा कुकरच घेतलाय का? अख्खा कुकरच. ओके जाऊ लवकर, उशीर झाला. एक लक्षात जा खाली. हा बोल. गौऱ्या हे बघ लक्ष. आजच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला माझी फॅमिली बघायला भेटेल. तरी ही अर्धीच फॅमिली आहे. माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि खूप कोऑपरेटिव्ह पण आहे, ते तुम्हाला समजेलच पुढे. कोण कोण आले इथे? भाऊ दिसत आहेत. अण्णा इकडे. हे कोण आहे? अगदी आगटी खायला लागले. चलो काय काय चटई किती बाजर जा घेऊन जा. तू बॉटल नको घेऊ, तू असंच जा. गवळण कुठे चालली? चला चला हुरडा खायचा आहे. आणि चटई तुम्ही या. हा अवघडली काय गवळण? मला मी खूप पाणी भरले घागरीनी. आता एक नळ आले तर म्हणजे घरी बोर आणि हे त्याच्यामुळे. चला आता खड्डे खांदायचे. अरे 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 अवघडले की. हे घे गौऱ्या. खोऱ्या आणलंय. खुरप पण देऊ काय? खोऱ्यान खुरप हे नाही बाजू लागत नाही. खुरपा आहे का? खुरप आणले की ते रात्री उशीर झाला का? नाही नाही गेलो की बरोबर. डायरेक्ट मंदिरात गेलो भजनाला. ही माझी फॅमिली खूप आहे, अजून तरी थोडेच आले. भरपूर मोठी आहे. चला आपण जाऊया. कुठं आणते का त्या? हा त्या आपल्या शेतात ना. जा घेऊन घेऊन घेऊन. आम्ही ज्या घरातून गौऱ्या घेऊन आलो होतो ना त्या कमी पडल्या आणि आत्यानी एका ठिकाणी गौऱ्या अशा गोळा करून ठेवल्या होत्या. त्या म्हणल्या की आपण चल त्या गौऱ्या घेऊन येऊया. मग आम्ही गौऱ्या आणायला गेलो. त्या गौऱ्या येईपर्यंत ना विनू भाऊजींनी आकटी खांदून तयारी करून ठेवली होती. त्याच्यामध्ये हुरडा लावतात. हुरडा बघा किती मोठं गटूड आहे माझ्या डोक्यावरती. बरं झालं कॅमेरामॅनने झूम करून करून व्हिडिओ काढला, नाहीतर तुम्ही म्हणतच असता व्हिडिओसाठी काम करते. गौर एवढ्या गौऱ्या होत्या त्यात? मोठे मोठे गौऱ्या. हा हा
रॉकेल विकेल लागते का हे नाही वळही लागेल हां वारं सुटलं की लगेच हे होतं. हुरड्याची तयारी झाली आता पेटलं असले काटक्याच लागतात पेटायला मग ते गौरव पेटतात चांगलं पेटलं हार पडला की मग नसतं हे असं टाकायचं हे तटे पुन्हा झटकून टाका माती दोंडा बिंडा येते का हातानं चोळतो हे यार दोंड लागते ते हाताला दोंड लई लागते ते. होतं आपण त्या बुडात जरा दोंड टाकली ती बघा ते आपल्या ही वर्ण पाहिजे काटे काट हे तोडाई झाडाच्या कुठे त्यांना नाही खाता येत म्हणजे तेच खावं खाऊ अगल बरं का ते ही बाईच आहे ना गं बाहेर कर की तर मग ते बाईच अरे व्हिडिओ काढ ना काढलाय अरे काढ ना जा तिकडे मग काढतो एवढ्या जवळून कसं दिसतंय तुला मम्मीच्या मला काय भेटलं अरे ते दगड दे ते हेला ते काकाला ते हुरडा चोळायला लागतं बरं बघू छान आहे हे हा घे दगड ह्याला सापडलाय बघ चोळायला होय बघ मला काय सापडलं म्हणते खजिना सापडल्यासारखं बोलतोय खजिना सापडायला पाहिजे खरी इथं ते काय आई देते ते बघ घेते खजिना कुठे सांगा नातवाला भात पण आहे भात पण आहे एवढं खाल्लं लक्षा पोट भरून खा नंतर मग परत थोड्यासाठी मग हे नको करू भूक लागली म्हणूनच केला गडबडीचा काका या की इकडे या की काय म्हणले परत एकदा म्हण हे करायला लागले म्हण नका तिथं म्हणू शकतो येऊन तर बसा की म्हणून काय चला तर मग हुरडा पार्टीला सुरुवात झाली आहे. हे माझे सासरे आहेत ते असा मस्त आता गरम गरम हुरडा चोळून देतील शेंगदाण्याची चटणी सोबत गुळासोबत खारे शेंगदाणे सोबत मस्त आता हुरड्यावर ताव मारायचा. आणि हो मोठे माणसं असल्याशिवाय ना हुरडा खायला मज्जा येत नाही कारण की ते असं चोळून देतात मस्त मग आपण गरम गरम हुरडा खायचा. खाओ गरम गरम आहे तो पुन्हा थंड झाले की ते थंड झालं मग निबर लागतं फुकून दे रे तिकडं फिरव फिरव फुकून नाही मला आता मीच खाणार आहे जावा तिकडे नाही घेतो इकडे या इथं आता हा ओरडा मी खाणार आहे इथं या इथं जवळ. आज ना इंडिया वर्सेस इंग्लंडची टेस्ट चालू होती आणि माझे ते सासरे आहेत ना सोलापूरवरून हुरडा खाण्यासाठी आले होते. पण काय झालं त्यांचं जे दाताची कवळी आहे ना ते त्यांची घरीच राहिली. मग आता काय करायचं म्हणून ना ते मॅचचा स्कोर विचारतात फोनवर. आता ऐका हे 230 आहे 230 अवघड आहे ड्रॉ करायला पाहिजे 2 आउट गेली 48
हा ना ड्रॉ करायला पाहिजे मॅच. काय करते काय माहिती आता. काय करते स्पिनिंग उद्या दिवस आहे की अजून. मग स्पिन घेणारे विकेटवर टिकणं अवघड आहे. हॅलो किती 186 करायचे होय. आता कोण खेळायला लागले. हॅलो बोला की. नाही नाही कोण खेळायला लागले आता. KL राहुल आहे होय. हा मग ही जोडी जमली की हेच मारतील. अरे बाबा ना असं का बोलतोय. हा मी हुरडा खायला आलोय शिंगोलीला. नाही सगळे. हा नगड भारी मारलाय कवळाच्या इकडे मला कॅमेरामॅनला. मग तुमचे एवढे शूटिंग काढतो मला मला नको का. भाऊजी बाद झालं या इकडे खावा. पुन्हा डिलेट मारशील घरी गेल्यावर. नाही नाही हे बघ दीदी काय करते. तुम्हाला दोघाला घ्या तिकडे. तुझा उपवास आहे का रे. खातो ना काकूला हे माझं थँक्यू. ए तू रुसून चालली वय. कुठं चालली रुसून. हा दे ना. झाली नाही इन्स्टॉल. नाही यार रेंज नाही रे. ते रेंज नाही होणार नाही ते इन्स्टॉल. काही तर गप्प बस. दे ना. गेम नाही काही नाही बघ शांत बस. नाही होतंय. चिटकलंय बघ तुझ्या साडीला. तिकडे ती जात खूप चटकत आहे ते. हे आहेत सासरे. हे आहेत भाऊजी. ते आहेत सासूबाई हुरडा भाजतात तिकडे. हे पण आहेत सासरे. हे काका आहेत. मी शेवटी हे आहेत सासूबाई. या ताई आहेत. या पण ननंदबाई आहेत माझ्या. त्या पण सासू आहेत. आणि तिकडे ते सासरे बसले. पण ते लांब एवढ्या लांब का बसले ते. तुम्ही सांगा आता. त्यांचे ना दातच घरी राहिलेत. अरे वा 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 काय. काय आणलं त्यात भाऊजी. काय बर बर. खाला आलेच नाहीत ना ते. नव्हत्या ना ह्या जाऊबाई आणि एक भाऊजी. हा ओळख ओळख. हा ओळख राहिली की. तू का केलं दे. हो का तुम्ही खावा. तुम्ही उशिरा आलेत. भाऊजी तुम्ही पण घ्या. इकडे द्या. गरम आहे. गरम आहे बघा. खावा चावल तुम्हाला. बघ कडवणच्या कसल्या असते. हा म्हणजे रात्र झाले की खराब होतात ना. हा फुटतात ना. रात्र झाल्यावर ना आज सकाळ म्हणजे आता संध्याकाळी गेलं तर केलं तर ठीक आहे. उद्या सकाळी म्हणलं तर फुटते. बर निब्बर फुटते ते कवळ्यात फुटत नाही. अच्छा. हुरडा खाऊन झालाय आता. मस्त सगळ्यांनी ना आपापले डब्बे आणलेले.
त्या आत्यानी वांग्याची भाजी, शेवग्याची शेंगा, दुसऱ्या आत्यानी त्यांचा स्वयंपाक, आमचा आता म्हणून आम्ही मस्त असं जेवण करणार आहोत. आकृती राघवे ख्याती केली, शिळा शिकरे सागरी तारी. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी लक्षिले निर्जीवा कांगदासी. पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम. बस चला बाबा माझा व्हिडिओ काढा ना. हे बस सारं तुझा व्हिडिओ काढतोय नुसतं सकाळपासून. पडू द्या. चला थांबा 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 नका घालू. रामकृष्ण लागेल लागेल तर बस आला ना. झाली आमची अशी झाली हुरडा पार्टी. नको नको भाऊजी, जोडी न पडा. चला कशी झाली मग आमची हुरडा पार्टी? आवडली ना? कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि असं ना वर्षातून 1-2दा तरी फॅमिलीसोबत वनभोजन हे केलंच पाहिजे. आणि हा आनंद जो आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये ना आपण विसरत चाललोय. आणि हो, जसा तुम्हाला वेळ भेटेल ना तसा तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आता तुम्ही बघितलंच आहे ब्लॉगमध्ये की आम्ही किती मस्ती धमाल मज्जा केली. आता निघालेत सगळे आपापल्या घरी. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.